इकडे एसआयटी चौकशीतनं अशोक खराची गेल्या 4 वर्षातली कुंडली आता बाहेर आली आहे, ज्याच्यामध्ये अशोक खरातचे आर्थिक साम्राज्य बघून पोलिसांनाही धक्का बसलाय। खरात प्रकरणी सुरू असलेल्या तपासात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। यानुसार नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या 3 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अशोक खरातने विविध मालमत्तांची खरेदी केली आहे। विशेष म्हणजे खरातने सारे व्यवहार रोख पैशात केले होते। 3 दिवसात खरातच्या बँक खात्यांची 3 वेळा तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। मोबाईल डेटा, महत्त्वाच्या पुराव्यांच्या आधारे या व्यवहारांची उकल झालेली आहे। दरम्यान खरातने मालमत्ता कशी आणि कुठे खरेदी केली आहे आपण ते बघूया। खरातकडून 4 वर्षात 70 कोटींची मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे। सूत्रांकडून ही जी माहिती कळते त्यानुसार हे धक्कादायक गोष्टी काही समोर आलेल्या आहेत। नाशिक, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यात खरातकडून एक मोठी गुंतवणूक झाल्याचं देखील पाहायला मिळतं। अनेक जमिनींचे व्यवहार रोखीने झाल्याचंही समोर आलं। जमिनीच्या व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं ही देण्यात आलेली आहेत। एसआयटीकडनं 3 दिवसात खरातच्या बँक खात्यांची 3 वेळा ही तपासणी झाल्याचं देखील समोर येतं। नाशिकच्या बंगल्यावर ऑफिसात काम केलेल्यांना 25 लाख रोख दिल्याचं समोर आलं। तर खरात प्रकरणावर महसूल मंत्र्यांचं काय म्हणणं आहे, नेमकं त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। पोलीस योग्य पद्धतीने तपास करता आहे आणि सर्व बाजूनी तपास करत आहे। पोलिसांकडे ज्या ज्या माहिती येत आहे त्याच्या आधारावर पोलीस काम करत आहे। अजून काही कुणाकडे ॲडिशनल माहिती असेल तर ते पोलिसाला दिली तर अजून तपासाला चांगली चालना मिळेल।